नमस्कार मित्रांनो. सध्या आय टीबद्दल बरंच क्रेज चालू आहे नवीन पोरांमध्ये आणि ग्रामीण पालकांमध्ये आय टीबद्दल एवढी माहिती नाही आहे की आय टीचा जॉब कसा असतो, आय टीमध्ये नक्की काय काय ब्रांचेस आहेत, कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत, काय शिकायला पाहिजे वगैरे वगैरे. तर त्याबद्दल थोडं बोलूयात आज. आणि असंही ऑफिसला ड्राईव्ह करताना जवळपास एक तास लागतो, 1 तासाचं अंतर आहे. तर त्याचा उपयोग व्हिडिओ बनवण्यासाठी करतो आहे. आय टी सध्या तसं पाहिलं तर प्रायव्हेट जॉब्समध्ये आय टी सगळ्यात चांगला ऑप्शन आहे सध्या तरी. कारण तुम्ही सिव्हिल मेकॅनिकलची अवस्था बघितली तर सध्या खूप काही स्कोप नाही आहे. सॅलरीज वाईज ग्रोथ नाही होत एवढी. आणि राहिला ऑप्शन गव्हर्नमेंट जॉबचा, द गव्हर्नमेंट एनी टाईम बेटर, बट गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला ऑप्शन सध्या नाही आहेत. खूप कमी ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यात लाखोंचं कॉम्पिटिशन आहे. सो आपल्याकडे 2 पर्याय चांगले उरतात. 12वी नंतर काय करावं तर एक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीजमध्ये म्हणजे आय टी आणि कॉम्प्युटरचं ऑप्शन, आणि सेकंड तुम्हाला बँकिंगचे जॉब्स. तर तुम्ही बँकिंगसाठी प्रिपरेशन करू शकता. आणि सेपर साईड विदाऊट पैसा कमी टाईममध्ये नोकरी लागणारा ऑप्शन म्हणजे आय टी कॉम्प्युटरचा. पण आय टी कॉम्प्युटरमध्ये हंड्रेड्स ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत. कशात सुरुवात करावी, काय करावी. पहिली गोष्ट तर 12वीचा स्कोअर चांगला पाहिजे. स्कोअर चांगला असेल तर कॉलेज चांगली आणि प्लेसमेंट भेटेन. अदरवाईज परत 1-2 वर्षाचं स्ट्रगल ॲड होतं, कारण फ्रेशर्सला कोणीच घेत नाही स्टार्टअप सोडून. ज्यांचे प्लेसमेंट होतात तिथं इन्फोसिस, TCS, विप्रोसारख्या कंपन्या जाऊन त्यांचं प्लेसमेंट घेतात आणि फ्रेशर्सला रिक्रुटमेंट भेटते. पण बाकीच्यांना जे साधारण प्लेसमेंटमध्ये 10% पोरांचं प्लेसमेंट होतं, बाकी 90% पोरांना जॉब नसतो. तर ते दुसरे पर्याय शोधतात. कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन बघतं, कोणी दुसरे कोर्सेस करून मग आय टीमध्ये एंट्री करतं, कोणी स्टार्टअप्समध्ये फ्रीमध्ये किंवा 5-10 हजारांमध्ये सुरुवात करतं. पण नंतर आय टीमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे की नंतर तुम्हाला जो एक्सपिरियन्स असतो त्या एक्सपिरियन्स बेसवर तुम्हाला सॅलरी किंवा पॅकेज मिळतं. आणि आय टीमध्ये खूप चांगले पॅकेज मिळतात कम्पॅरेटिव्हली, जे इतरांना नाही मिळत. त्याचे ऑब्वियसली वर्क पण तसंच असतं, प्रेशर आहे, प्रायव्हेट जॉब्स आहेत. बट दुसरा कोणता ऑप्शनही नाही आहे तुम्हाला ज्याच्यात इझी मनी कुठून मिळेल. तर आय टी जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तुम्हाला आय टी कॉम्पला तर बेटर. पण सध्या तेही बघितलं तर 97-98% वर असलेल्यांनाच ती ब्रांच मिळते. तर बाकीच्यांनी BCAचा किंवा BSc कॉम्प्युटरचा ऑप्शन जरी घेतला तरी काही फरक पडत नाही. ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या डिग्रीला एवढी व्हॅल्यू देत नाही. आय मीन ती इंजिनिअरिंग आहे किंवा BSc आहे, BCA आहे, त्यांच्यासाठी बॅचलर डिग्रीज आहे. अनलेस अँड अंटील की तुम्ही IIT किंवा NIT पासआउट आहात. IIT ऑब्वियसली त्यांची व्हॅल्यू जास्त आहे मार्केटमध्ये, बिकॉज ते नावाजलेले इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि ॲक्च्युली हे जे रिनाउंड इन्स्टिट्यूट आहेत यांचं नाव एवढं असतं कारण त्यांचा कट ऑफ किंवा त्यांची ॲडमिशन प्रोसेस खूप टफ आहे. आणि ज्या पोरांनी ते एंट्रन्स एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत, ज्या पोरांनी एवढी मेहनत घेऊन तिथं ॲडमिशन घेऊन कोर्स कंप्लीट केलेला आहे, त्यांच्यामध्ये ती त्यांची व्हॅल्यू असते ॲक्च्युली. की त्यांना कुठलंही काम दिलं तर ते अकोमोडेट करून, लर्न करून, त्याचा अभ्यास करणार आणि करून घेणार. आणि कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही बिझनेसला त्यांना एम्प्लॉई असे हवेत की ते नुसत्या नावाला डिग्र्या असणारे लोक नको, त्यांना कामं करणारी लोक आहेत. की तुमच्याकडे कोणती डिग्री आहे त्याची व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही काय काम करू शकता याची व्हॅल्यू आहे. तर तुम्ही काय शिकता काय नाही शिकत इट डझंट मॅटर, पण तुम्हाला कोणतं स्किल येतं. तुम्ही BSc जरी असाल पण तुम्ही जावा आणि PHP मध्ये एकदम स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला चांगले इन्स्टिट्यूट घेणार. आता सध्या जे आय टीमध्ये टेक्नॉलॉजीज बूम करत आहे किंवा त्यांची डिमांड आहे ते जनरेटिव्ह AI, म्हणजे AI अँड मशीन लर्निंग. तर AI अँड मशीन लर्निंगचा जो बेस आहे तो ऑल इंटू डेटा अँड पायथॉन. तर डेटा आणि पायथॉनच्या ज्या लायब्ररीज आहेत मशीन लर्निंगच्या त्यांच्यावरती काम चालतं. तर त्याच्यामध्ये BSc स्टॅटिस्टिक्सची जी डिग्री आहे त्याची डिमांड आहे,
BSc स्टॅटिस्टिक्स करून डेटा सायंटिस्ट होत आहे आणि त्यांना सुरुवातीला लाखोंचं पॅकेज मिळतं. लाखोंचं ॲज इन तुम्हाला 2-4 वर्षाचा जरी डेटा सायंटिस्टचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला 20-25 लाखपर्यंत पॅकेज मिळतं आहे पुण्यात. आणि राहिलं आणि सेम तुम्ही जर इंजिनिअरिंग करून आलात, प्लेसमेंट होऊन पण तुम्ही साध्या टेक्नॉलॉजीजमध्ये आहात, फ्रंट एंडमध्ये आहात, तर तुम्हाला 4-5 लाख जॉईनिंग सॅलरी मिळते आणि 2-4 वर्षात ती 6-7 पर्यंत जाते. तर हाही डिफरन्स असतो. तर डिग्री मॅटर नाही करत, तुम्ही स्किलवर भर दिला पाहिजे. 12वी नंतर ज्याला चांगले मार्क्स आहेत त्याने ऑब्वियसली चांगली कॉलेज घ्यावी, चांगली डिग्री घ्यावी. आणि जर ज्याला मिळत नाही त्यांनी होप सोडू नयेत. पण IT-मध्ये आता सध्या तरी सगळ्यात महत्त्वाचं जे चाललं आहे AI आणि GenAIला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग आहे. क्लाउडमध्ये जे AWS, Azure, मायक्रोसॉफ्टचं Azure आहे आणि गुगलचं गुगल क्लाउड आहे. या टेक्नॉलॉजीचा खूप यूज होतो आहे. प्लस तुम्ही जर बघितलं तर सायबर सिक्युरिटी खूप डिमांडमध्ये. आता जे हॅकर्स किंवा न्यू टेक्नॉलॉजीज किंवा जे मालवेअर्स इंट्रोड्यूस केले जात आहेत, कारण हॅकर्स खूप ॲक्टिव्ह आहेत आता. कारण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स खूप वाढले आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स खूप वाढले आहेत अँड एव्हरीबडी इज ट्राईंग टू कॅश द लूपहोल्स. त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला रॅन्समवेअर अवॉइड करण्यासाठी, मालवेअर अवॉइड करण्यासाठी सायबर सिक्युरिटीची गरज आहे. तर तेही खूप डिमांडमध्ये आहे. IT-मध्ये फक्त ड्रॉबॅक एका गोष्टीचा आहे की जे सपोर्टचे रोल आहेत, वेदर इट्स नेटवर्क सपोर्ट ऑर ॲप्लिकेशन सपोर्ट, त्यांच्यामध्ये सॅलरीज कमी असतात. प्लस तुम्हाला नाईट शिफ्ट वगैरे असतात. कारण हे जे जॉब्स आहेत, नेटवर्क ॲडमिन किंवा बॅकएंडला चालणारे जे जॉब्स आहेत ते शक्यतो 24/7 असतात आणि त्याच्यामध्ये मग 3 शिफ्ट्स असतात. बट जर तुम्ही डेव्हलपमेंट रोल्समध्ये असाल, भले तो फ्रंट एंड असो, टेस्टिंगचा असो किंवा मग लँग्वेज डेव्हलपमेंट असो, कुठल्याही ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये राहिलात तर तुम्हाला 9 to 6 जॉब असतो. मॅक्झिमम UK शिफ्ट असली, UK टायमिंग्स असतो लाईक 1 ते 9 वाजेपर्यंत वगैरे. तर ते खूप चांगले टायमिंग्स आहेत. डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात जास्त सॅलरी पण असतात. त्यातल्या त्यात बिझनेस ॲनालिस्ट आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये आता चांगला स्कोप आला आहे. जे पण स्टार्टअप्स आहेत, ज्यांचे ॲप्लिकेशन्स आहेत, त्यांच्या खूप सारे नवीन प्रॉडक्ट लॉन्च होत आहेत. प्रॉडक्ट आर्किटेक्ट ते डिझाईन करत आहेत. नवीन प्रॉडक्ट त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. नवीन वेगवेगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या तयार होत आहेत. तर त्याच्यामुळे प्रॉडक्ट मॅनेजर्सची खूप डिमांड आहे. प्रॉडक्ट मॅनेजर्स ॲक्च्युली ते कोडिंग करत नाही दे आर द ब्रेन्स बिहाइंड एनी प्रॉडक्ट ॲप्लिकेशन. तर ते ॲक्च्युली प्रॉडक्ट डिफाईन करतात की प्रॉडक्टचा फ्लो काय असला पाहिजे, ॲप्लिकेशन कसं रन झालं पाहिजे वगैरे वगैरे विथ द हेल्प ऑफ आर्किटेक्ट. आणि आर्किटेक्ट डेव्हलपर्सला आणि टीम लीड्सला सांगतो की तुमचं ॲप्लिकेशन कसं तुम्ही काय डेव्हलप करायला पाहिजे वगैरे वगैरे. पण प्रॉडक्ट मॅनेजर्स कोडिंग करत नाही, पण ते डिफाईन करतात. त्यामुळे ते हायस्ट सॅलरी पॅकेजेस त्यांना असतात. म्हणजे लेट्स से तुम्ही 10 वर्षाचा एक्सपिरियन्स प्रॉडक्ट मॅनेजर आहात, तुम्ही पुण्यात आहात, तरी तुम्हाला 50 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. 40-50 लाख रुपये पॅकेज आहेत. आणि बँगलोरला असाल तर तुम्हाला 70-80 किंवा 1 CR पर्यंतही प्रॉडक्ट मॅनेजर्सला 10 वर्षाच्या एक्सपिरियन्स बेसवर सॅलरीज आहेत. सर तो एक चांगला रोल आहे. आणि एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये जर गेलात तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्येही चांगल्या सॅलरीज आहेत. शिवाय जॉब पण चांगला असतो प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा. फक्त मॅनेजमेंट जमलं पाहिजे. मॅनेजमेंट प्रत्येकाला जमत नाही ॲक्च्युली. खूप कटकटीचं काम असतं. डेव्हलपर प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल रोल करू शकतो. डेव्हलपर, आर्किटेक्ट खूप टॅलेंटेड असतात ते, पण त्यांना जे दिलेलं काम आहे ते करू शकतात. पण प्रोजेक्ट मॅनेजरला करून घ्यायचं असतं, तर त्याला ती वेगळं स्किल आहे. मी प्रोजेक्ट मॅनेजरच आहे IT-मध्ये आणि चांगला जॉब रोल असतो. निवांत असतं. फक्त तुम्हाला क्लायंट मॅनेजमेंट जमलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. ते ह्या रिक्वायरमेंट आहेत. तर IT-मध्ये करिअर करण्यासाठी खूप चांगलं आहे कम्पॅरेटिव्हली इतरांपेक्षा. आता माझा अनुभव आहे, मी तर माझ्याबरोबरचे जे आहेत त्यांच्या काही मल्टिपल्समध्ये चांगली अर्निंग होऊन जाते. पुण्यात खर्च पण आहेत, बट तरी पण जी सॅलरी आहे त्याचा खूप डिफरन्स येतो कम्पेअर टू अदर फील्ड्स. तर
तुम्ही आय टीचा नक्कीच विचार करू शकता 12वी नंतर. आणि डिग्रीला वेटेज न देता स्किल्स ग्राफ्स करा. स्किल्सवर घ्या. स्किल्समध्ये जावा आणि पायथॉन इज द अटमोस्ट प्रायोरिटी. जावा आणि पायथॉन आलंच पाहिजे. तर ऑल द बेस्ट.